तर आता आपण आपल्या पहिल्या स्पर्धकाला आमंत्रित करूया. चोपडा जळगाव इथून आलेला संतोष अहिरराव. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्याचं स्वागत करूया. संतोष अहिरराव. संतोष, या महाअंतिम फेरीमध्ये तू दाखल झालास त्यासाठी तुझं मनापासून अभिनंदन आणि आता या पहिल्या फेरीसाठी तुला शुभेच्छा. आणि संतोषनी निवडलेलं वाद्य आहे दिमडी. बघू संतोष. वा, खूप छान वाद्य आहे. म्हणजे या वाद्याचा नाद किती छान आहे बघा. मी आज आपल्याला लाभलेले मान्यवर परीक्षक डॉक्टर गणेश चंदनशिवे यांना विचारू इच्छितो या दिमडी वाद्याबद्दल आपल्या उपस्थित इतर स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना तुम्ही काय सांगता? होय, खऱ्या अर्थाने दिमडी हे वाद्य कुलधर्म कुळाचारानुसार आपल्या घराण्यांमध्ये मंगल कार्य संपन्न होत असेल तर जागरण घालण्याची प्रथा महाराष्ट्रात सर्वदूर आहे. आणि असं हे जागरण खंडोबाचे उपासक ज्यांना आपण वाघ्या मुरळी म्हणतो त्या वाघ्याच्या हातामध्ये दिमडी हे वाद्य आहे. या दिमडी वाद्याचा उपयोग ते वाजवण्यासाठी तर करतातच, परंतु जागरणामध्ये भिक्षापात्र म्हणून सुद्धा ह्या दिमडीचा उपयोग केला जातो. आणि असं हे वाद्य आज या स्पर्धेमध्ये आलेलं आहे. आमच्यासारख्या लोक कलावंतांना किंवा लोक उपासकांना याचा अभिमान वाटतो की अस्तंगत होत जाणारं हे वाद्य आज तुमच्या रूपाने या सगळ्या महाराष्ट्राच्या समोर येणार आहे. वा, संतोष, तुला शुभेच्छा. तुझी वेळ सुरू होतीये आता. कोणाला विचारावं, इथं कोणीच नाही. अण्णा, एक नीट राह, बघा जमते का. सावकाश होईल. आपला पुढचा स्पर्धक आहे साताऱ्यावरून आलेला आर्यन पाटील. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्याचं स्वागत करूया. आणि आर्यननी निवडलंय त्याचं वाद्य ढोलकी. ढोलकी म्हटलं की आपल्या सगळ्यांना आठवते ती लावणी. परंतु आज आपले मान्यवर परीक्षक इथे उपस्थित आहेत. मी नंदेशजी उमप यांना विनंती करतो की ढोलकी या वाद्याचं वैशिष्ट्य तुम्ही आम्हा प्रेक्षकांना सांगाल. महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये ढोलकी हे वाद्य एक प्रामुख्यानं नाव घेण्यासारखं एक वाद्य आहे. कारण पोवाडा म्हणलं की ढोलकी, लावणी म्हणलं की ढोलकी,
त्याला आधी ह्या चाव्या नसायच्या, दोरी असायच्या, त्याला नाळही म्हटला जातात, त्याला ढोलची कुठेतरी आमच्या परंपरेतली लोक ढोलची म्हणतात. त्याला अनेक नावं आहेत, पण पोवाड्यापासून तमाशापासून ह्या ढोलकीला एक वेगळं अधिष्ठान मिळालं. ते आज तागायत अनेकांनी या ढोलकीला आपल्या स्पर्शानं, बोटानं तिला जिवंत केलंय. तिचा गोडवा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर पसरलेला असा हा गोडवा, ढोलकीचा गोडवा. आणि ढोलकीचा ठेका वाजला की कोणीही नाचल्याशिवाय राहत नाही. आपल्या मराठी ढोलकीला अधिष्ठान मिळवून देणाऱ्या सगळ्या वादकांसाठी एकदा आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांना मानाचा मुजरा करूया. धन्यवाद नंदेशजी. आणि मित्रा, तुझी वेळ सुरू होतीये आता. जोरदार टाळ्या. वा वा. सॉरी मुक्ता अगं ते चुकून अण्णा, मला अंदाज नाही आला ग. तरी मी म्हणत होतो की नाही काय कापलं. नाही, नको, तुम्ही नको, करा. नाही तुम्ही कापा. नाही काय बोल, कापा ना. नाही, नको अगं, लागेल. अहो मी काय म्हणते, मला नाही लागले. तुम्ही कापा. आता आपले पुढचे स्पर्धक आहेत नागपूरहून श्याम सुंदर धर्माधिकारी आणि यांचं वाद्य आहे तबला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तुमची वेळ सुरू होतीये आता. यार, हिने कापलं जात नाहीये. म्हणजे इथे ज्या अवेलेबल गोष्टी आहेत त्यांनी मला नाही वाटत की हे प्लास्टर कापून होईल. मुक्ता, मला असं वाटतंय की आपल्याकडे काही ऑप्शन नाही. तुला आता असंच वाजवावं लागणार. बघा ना, मनगटच वळत नाहीये, त्यामुळे ते जास्त दुखत आहे. आता काय करावं आई राजा? गजा, अजून आले कसे नाहीत? मी पाहून येऊ का? नको, बस इथंच. नाही तर तुला शोधायला आम्हाला दोघींना यावं लागेल. हे खरे. मंडळी, ज्या तालावर वारकरी डोलतो, कीर्तनात, अभंगात जो बोलतो, दिंडीत
जो अखंड चालतो तो म्हणजे पखवाज. आणि पखवाज हे वाद्य घेऊन आलाय आपला पुढचा स्पर्धक सोमनाथ लिमकर फलटण. जोरदार टाळ्यांनी आपण त्याचं स्वागत करूया. आई मग तर ताईला वाजवता येईल ना. अगं मला पण मनात तीच धाकधूक वाटू राहिली. तिला नाही वाजवता आलं ना तर लई वाईट वाटत ग तिला. अगं तिला वाईट वाटण्याचं जाऊ दे, पण तिचं मन किती दुखवान. शुभेच्छा तुला सोमनाथ. परंतु मी आपले परीक्षक नंदेशजी उमप यांना विनंती करतो की पखवाज या वाद्याबद्दल आम्हा प्रेक्षकांना तुम्ही काय माहिती सांगा. पखवाज म्हणलं की आपल्याला शिवतांडव आठवतो आणि शिवतांडवामध्ये पहिल्यांदा हा पखावज वाजला असं म्हणतात. आणि पखाजावर शिवतांडव झालं होतं असंही म्हणलं जातं. आणि मग पुढे पखावजानं अनेक या लोक परंपरेमध्ये अनेक लोक काय म्हणूया आपण लोकसंगीताच्या अनेक म्हणजे भजन असेल, अभंग असेल, भारुड असेल. भारुडामध्ये देखील पखवाजानं एक वेगळा आपला रोल बजावलेला आहे. आणि तू जसा म्हणालास निखिल की वारीमध्ये देखील तो अखंड अविरत असा रातंदिन असा चालू राहतो. आणि त्याचा जो गोडवा आहे तो सतत आपल्याला विठ्ठलाची आठवण करून देतो. आणि तो नाद आपल्याला डोलायला लावतो. तो नाद म्हणजे पखवाजा. वाह, जोरदार टाळ्या नंदेशजीच करता. खूप छान माहिती दिली तुम्ही सर. सोमनाथ तुझी वेळ सुरू होतीये आता. वाह, अण्णा अहो आता काय करू. मी तुम्हाला म्हणलं होतं ना असं प्लास्टर वगैरे लावू नका. तुम्ही ऐकलंच नाही. गे मुक्ता ऐक ना, डॉक्टरांच्या सल्ल्यापुढे आपल्याला जाता येतं का? हा मी आलोच. बघा ना बाई पोट हलकेत, पण मनगट झाल्याला तयार नाही. मी कसं वाजवणार. मुक्ता अगं तुझं मनगट हालत नाही त्यात प्लास्टरची काहीच चूक नाही. अगं तुला हाताच्या आतमध्ये इंजरी झाली आणि खूप जास्त लागलंय तुला. प्लीज यार मुक्ता, आता हट्ट नको ना करूस. तू या स्पर्धेतून माघार घे ना.
अण्णा आम्हाला वाटतं की आता स्पर्धेतून माघार घेण्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही आपल्याकडे. यांनी बघा कसं येतंय का होतंय का बघा, कापता येईल का? चालेल ना, आपण एकदा येते प्रयत्न करून बघूया. तुम्ही करा तर प्रयत्न करून बघूया. धारे आले. अहो हे खूप शार्प आहे. अहो लागेल हे. चालेल ना, आपण एकदा येते प्रयत्न करून बघूया. तुम्ही करा तर प्रयत्न करून बघूया. हे लागलं तर सांगा प्लीज. अगं मुक्ता, मी म्हणत होतो ना हे किती शार्प आहे. लागलं. तू किती हट्ट करते सर, ऐकतच नाहीयेस तू. नाही, किरकोळ आहे. अगं तू हात काढ. तुम्ही कापा. हात काढ. किरकोळ आहे. तुम्ही कापा बरं. अगं मुक्ता हात काढ. तुम्ही कापा म्हणता ना. नाही मुक्ता, अगं मी काही ऐकणार नाही. काय किरकोळ आहे यात. किरकोळ आहे, एवढं काय नाही झालंय. कापा. मुक्ता ऐक आता बस. तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही कापा ना, मी म्हणते ना कापा. आणि आता आपण बोलूयात आपल्या स्पर्धेतल्या शेवटच्या आणि एकमेव स्त्री स्पर्धकाला, जिचं नाव आहे मुक्ता शिंदे नगरकर. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण तिचं स्वागत करूया. मुक्ता शिंदे नगरकर. मुक्ता, अगं नाव पुकारून राहिले, काय करायचं? तुम्ही कापताय खरं, पण ते होतंय का? कापलं जातंय का? त्याचा काय उपयोग होतोय का? काय करायचं आता? तुम्ही प्रयत्न करत राहा. मुक्तता काय येत नाहीये. अरे बाबा, स्पर्धा आहे ही, आणि स्पर्धेला एवढा वेळ लागून चालत नाही, है की नाही? अरे बोलवा लवकर. हो, स्पर्धा स्पर्धेप्रमाणे घ्या ना. हो, हा उत्सव थोडी चालू आहे. मुक्ता शिंदे नगरकर पुढची स्पर्धक तयार नाहीये का? माफ करा, मी आलो. आयोजकांच्या माहितीनुसार मला असं कळलंय की स्पर्धेतली जी शेवटची स्पर्धक होती मुक्ता शिंदे नगरकर, तर या स्पर्धकाच्या हाताला इजा झाली आहे. त्यामुळे कदाचित तिने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. आपण या स्पर्धेच्या नियमांनुसार या स्पर्धकाचं 3 वेळा नाव पुकारूया. या नंतरही जर ही स्पर्धक आली नाही तर मग आपण तिला या स्पर्धेतून बाद ठरवूया. मी पुन्हा एकदा तिचं नाव पुकारतो. आपली या स्पर्धेची शेवटची स्पर्धक आणि एकमेव स्त्री स्पर्धक मुक्ता शिंदे नगरकर इथे उपस्थित असेल तर तिने मंचावर यावं. मुक्ताताईने माघार घेतली का ग? मला पण तीच भीती वाटत होती. नाही जमणार तिला. मी पुन्हा एकदा नाव पुकारतो. मुक्ता शिंदे नगरकर, संबळ वादक. ठीक आहे, स्पर्धेच्या नियमांनुसार आपली पुढची स्पर्धक मुक्ता शिंदे नगरकर हिला बाद म्हणून घोषित करूया.